मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र। आज 26 एप्रिल 2026 ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पूर्ण ट्रीटमेंट चालू असताना मला जाता आलं नाही लोडमुळे, त्या शेतकऱ्याच्या शेतातला आता सगळा कांदा जमा झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही इंटरव्ह्यू घेतोय। तुम्ही म्हणाल आता रेट पडलेले काय कांद्याची शूटिंग दाखवतो, पण रेट पडलेले असताना सुद्धा जो खर्च झाला होता तो कमी झाला का नाही याच्यासाठीच ही शूटिंग आहे आणि याच्यापासून बोध घेणं आपल्याला गरजेचं आहे की खर्च कसा कमी झाला तर आपल्याला कांदा परवडू शकतो। आता तर त्या रेटमध्ये परवडतच नाही, पण त्यातल्या त्यात खरंच खर्च कमी झाला का हे आपल्याला बघायचंय। म्हणून मी आलेलो आहे आंबेलोळला। माझ्याबरोबर शेतकरी आहेत। नितीन भाऊ, तुमचा परिचय द्या। माझा परिचय नितीन संतोष प्रधान, राहणार आंबेलोळ, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। किती एकर कांदा आहे हा? 1 एकर। हा 1 एकरचा माल आहे। किती वर्षापासून कांदा करता? कांदा 3-4 वर्षापासून। 3-4 वर्षापासून करता। बियाचा खर्च सोडून द्या, लागवडीचा खर्च सोडून द्या, खताचा खर्च सोडून द्या, फवारणीचा खर्च साधारणपणे एकरी किती यायचा तुम्हाला एका वेळेस? एकरी खर्च 4 फवारण्या व्हायच्या। 4 फवारण्याचा खर्च लमसम 5-6 हजार रुपये जायचा। 4 फवारण्या व्हायच्या आणि 5,000 रुपयाच्या आसपास खर्च व्हायचा। या कांद्याला किती फवारण्या झाल्या? याला फक्त 2 फवारण्या झाल्या। 2 फवारण्या झाल्या। दोन्ही फवारण्याचा मिळून खर्च किती झाला? खर्च एक 350-700 रुपये फवारणीचा खर्च आहे फक्त। विश्वास बसणार नाही, 2 फवारण्या 700 रुपये खर्च आणि तेवढ्यावरतीच कांदा निघाला। बरं, ज्या 2 फवारण्या केल्या त्याच्यात एक तरी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक घ्यावं लागलं का तुम्हाला? नाही, काहीच नाही। तुमच्याच्यावर थ्रिप्स अटॅक नाही, करपा काहीच नाही। शेवटपर्यंत तो हिरवं होतं। प्लस त्याच्यामध्ये मला फायदा असा झाला, ऊसामध्ये कांदा असल्यामुळे त्या ऊसाला सुद्धा या औषधाचा मला फायदा झाला। तो वेगळा, तो बोनस आहे। मला त्या ऊसाला पण काही फवारणीचं याचं काही अडचण पडलीच नाही, तीच फवारणी ऊसाला झाली। ठीक आहे, पण लोक म्हणतील की बाबा ऊसाला फवारणी चालत नाही, पण तरी त्यांच्या म्हणण्यानुसार ऊसाला सुद्धा बेनिफिट भेटलेला आहे। आता हे सांगा, हा किती ट्रॅक्टर माल आलाय तुमचा? हा 6 ट्रॅक्टर फळी लावून। 1 एकर। साधारणपणे एका ट्रॅक्टर मध्ये किती क्विंटल माल तुमचा आता व्यवसाय ट्रॅक्टरचा आहे? 35 धरा। 35। 6 ट्रॅक्टर 30 न जर धरला तर साहित्रिक 18, 180 आणि वरचे 5, 6 पंचे 30 म्हणजे हा 210 क्विंटल माल निघाला। आता तुम्ही हा याच्यात शॉर्ट केलेला आहे, छाटणी केलेली आहे। हा तुमचा सगळ्यात बारीक साईज आहे। बारीक साईज शिवनाथ भाऊ दाखवा, ही सगळ्यात बारीक साईज। तो तिकडचा माल छाटायचा बाकी अजून समजा। हा तरी मी माझ्या हातात मोठा घेतला, पण तरी छोटा पण आपण साईज पाहू शकतो। हा जो गंज आहे त्याच्यात ही साईज किती असेल? म्हणजे पूर्ण याच्यात का याच्यात? आता हा तर याच्यातच सगळा आला ना छाटून, त्याच्यात तर नाही ना ही साईज। हा किती साईज त्याच्यामध्ये? एक काहीतरी 5% झालं, 4%। ही सगळ्यात छोटी साईज आहे, तिकडचा अजून छाटायचं बाकी आहे। आणि साळी मधला कांदा तुम्ही बघू शकता, कलर बघू शकता। त्या इकडे शोधा बघू, थोडं वर घेतो। हा वरती आणि हा खाली कलर। आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे, तुम्हाला माझी माहिती कुठून मिळाली? माझी माहिती मला माझ्या जोडीदारांनी दिली, शिवनाथ भाऊ। बर, तुम्ही पहिल्या वेळेस ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्हाला आम्ही तिथे एवढंच औषध दिलं, तर त्यावेळेस तुम्ही प्रश्न केला होता की एवढ्याच औषधात याच्यात काही टाकावं लागेल का? मी म्हणलं होतं काही गरज नाही, आणि तुम्ही ते काही टाकलंय नाही। एवढ्या स्वस्तात कांदा होऊ शकतो याच्यावर तुमचा त्यावेळेस विश्वास नव्हता। बर, पहिली फवारणी केली, मग नंतर दुसरी फवारणी, तिसरी फवारणी करायची गरज नाही पडली असं तुम्हाला काय वाटलं पहिल्या फवारणीनंतर? पहिल्या फवारणीनंतर असं गरजच नाही पडली त्याला, म्हणजे वाटलंच नाही काही। जात होते तुम्ही बघत होते आणि तुम्हाला वाटायचं काही नाही? शेजारच्या प्लॉटवरती करपे होते? शेजारचे प्लॉट लगी जवळपास 40% करपलेला होता। पहिली फवारणी झाली त्यावेळेस त्या कांद्याचं वय काय असेल बरं अंदाजे? 15 दिवस, महिना झाला असेल। महिन्याच्या बरोबर, ठीक आहे। 2 फवारणी झाल्या। आता साईज जर पाहिली आपण, मी तुम्हाला याच्यातली साईज एकदा दाखवून देतो, किंवा शिवनाथ भाऊ वरून 1-2 कांदे काढून दाखवतील। हे इकडे पण आहे, ही सगळ्यात मोठी साईज आहे। दोन्ही तिन्ही मोठे, मीडियम पण काढा। हा मीडियम। आता तुम्ही याच्यातला एक कांदा तुमच्या हातात धरा, पूर्ण हातात बसतोय तर दाबा, आवळा असं। हा आणि ही उभी करा, नाही असं वर धरा ना, म्हणजे छोटी साईज। ही 2 नंबरची साईज आहे। समाधानी आहात साईजला? समाधानी। बर, साईज पोटॅशनीच होते
बरोबर ना? हा, सगळ्या पोटॅश ठिकाणी दिलं. सगळ्यांना माहिती आहे पोटॅश दिलं तर कांदा फुगवण करतो. आपण पोटॅश दिलं, पोटॅश दिलं ना खतातून दिलं, खतातून. फवारणीतून पुन्हा काही फवारणीतून काही करावं लागलं. काहीच नाही, काहीच साईज साठी वेगळी फवारणी घेतली का? नाही. नाही, जी रुटीन फवारणी तीच मस्तीच. आणि दोनच फवारणी. दोनच फवारणी. आता खताचं नियोजन तुम्ही तुमच्या भाषेत सांगा. तुम्ही काय काय टाकलं होतं खत त्यात? खताचं आम्ही माझं समजा दोन 4 बॅगी असं विच वापरल्या 2 वेळेस. अच्छा, दोन वेळेस. बॅगी 2 वेळेस टाकल्या. हा, बस एवढंच. आणि हा. त्याच्यानंतर बाकी काहीच नाही त्याला खत. खलास. खलास. 4 बॅग. बॅगी खताच्या 4 बॅगेचा खर्च किती आला? लमसम 1900 रुपयाला बॅग आहे. 38. 2000 धरा. बेचोक 8000 रुपये ते. 8000 रुपये ते. आणि फवारणी किती सांगितली तुम्ही? 700 रुपये फवारणी जाईल. भरोसा बसणार नाही. म्हणजे 8000 आणि हे 700 रुपये, 9000 कांदा आला. आता जो भाव जाईन तो जाईन, बाकी तर आहेच लचांड शेतकऱ्याच्या माग. लावा रे, काढा रे, भानगडी. 9000 तो. हा, 12000 काढायचे, 12000 लावायचे. 24,000 24,000 आणि 9000 10 धरू आपण. हा. 24 आणि 10 34,000. 34,000 रुपये. ट्रॅक्टर 34,000 ट्रॅक्टर खर्च येते धरून 40,000 रुपये मला टोटल खर्चात माझा कांदा चाळीत येऊन पडतो. प्रॉफिट बाजूला ठेवू आपण, पण काय भावाने गेला तर तुमचे 40,000 वसूल होतात. नफा जाऊ द्या. 1000 रुपये जरी इकला तो नफा म्हणजे 40,000 रुपये म्हणजे काय ते रुपये कांदा जरी इकला तरी माझे हो बरोबर. कारण कांदा जवळपास 250 क्विंटल आहे. 250 क्विंटल. क्या बा, 1000 रुपये क्विंटल झाला तरी किती पैसे होतात? 2.5 लाख रुपये होते. 40,000 वाजा, 2 लाख प्रॉफिट आहे. बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी. नितीन भाऊ, तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे घेऊन फिरत असता. सगळ्यांशी बऱ्याच जणांशी चर्चा होत असती. पहिल्यांदा मी विनंती करतोय, आतापर्यंत कधी केली नाही, की थोडंसं का या पद्धतीनं एवढ्या कमी खर्चात झाला हे पण सांगत चला, म्हणजे शेतकऱ्यांचा इतरही खर्च कमी होईल. तुम्ही जी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. आणि शिवनाथ भाऊ, तुमच्यामुळे तुम्ही आमचे प्रचारक झाल्यासारखं झालं. शिवनाथ भाऊ प्रत्येकाला सांगत चालतात. आज त्यांनी नितीन भाऊला सांगितलं. तुमचे पण खूप खूप आभार. तुमचाही कांदा निघलाय, तुमची शूटिंग घ्यायची आहे, त्याच्यावरही आपण चर्चा करू. आपला कांदा किती होता? 2 एकर. बरं, द्या सांगून. चला, किती खर्च, किती फवारण्यात आला? पण दोनच फवारण्या, एवढाच खर्च. आणि खत तुमचा जो, हा मग म्हणजे एकरी खर्च तोच आला. हो ना, वाढी होईल, पण एका एकरला यांना जो खर्च आला तोच तुम्हाला आला. ठीक आहे, चला नितीन भाऊ, अजून काही? काहीच नाही. ओके, आता आपण टमाट्याची तयारी करतोय. 2 एकर टमाटाची लागवड होणार आहे आपली 1-2 तारखेला फुल टेम्परेचर मध्ये. चला, आता आमचा पहिला अनुभव आहे तुम्हाला, पण तो पण सेंद्रिय पद्धतीने करायचा आपला जोर राहील. ओके, धन्यवाद.